भगवान श्रीकृष्णानं काय केलं की संपूर्ण रणांगणाच्या मध्य ठिकाणी नेऊन रथ उभा केला. इथे काही जण म्हणतात की भगवान कृष्णानं प्रश्न विचारला अर्जुनाला की हे पार्था, तुझा रथ कुणाच्या समोर नेऊन उभा करू ते सांग. तेव्हा श्रेष्ठ धनुर्धारी अर्जुनानं उत्तर जे दिलेलं आहे ते फार बोध घेण्यासारखं. त्यांनी सांगितलं, देवा, अरे हा रथ कुठे नेऊन उभा करू म्हणून काय विचारतोस? माझ्या जीवनाचा रथच तुझ्या ताब्यात दिलेला आहे. माझ्या जीवनाच्या रथावर तू आरूढ आहेस. तुला योग्य ठिकाणी जिथे पाहिजे तिथे नेऊन रथ उभा कर. मला वाटतं ह्या वाक्यामुळेच अर्जुन जिंकलेला. ज्यावेळी शिष्य अशाच प्रकारे आपल्या जीवनाचा शकट म्हणजे रथ गुरूंच्या हवाली करतो तर त्या शिष्याच्या जीवनाचं कल्याणच होतं. तव नामाचा गजर ऐकुनी दुःखे पळती भरभरा, काळ हि राहतो ठबकून तेथे तव मंत्राची कळा. तुम्ही मुझे दीन दयाळा, नाथा भा कृपाळा. तुम्ही मुझे दीन दया. आपण बघा देवळामध्ये येतो, मी 2 लाख रुपये देईन, माझं नाव लावणार असेल तर मी 2 लाख रुपये देतो. अरे तुम्ही जे देणार आहात नाव कशाला पाहिजे? ज्याला देणार आहात त्या देवाला कळतंय ना. मंदिरामध्ये त्याच्यासाठी गुप्तदान पेटी आहे ना आपल्या धर्मामध्ये. यात तुम्ही पैसे टाकलेत नाही ना, पण मी पैसे टाकले त्या महाराजांना कळणार कसं? ज्या महाराजांचा शिष्य आहे त्यांना मी कळणार कसं? याचा अर्थ तुम्हाला शुद्ध ज्ञान झालंच नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणून समर्थ रामदास स्वामी सांगतात की आपण निस्पृह असलं पाहिजे, फळाची अपेक्षा धरायचीच नाही. कितनी परीक्षा लिख दी है बाबा तूने भाग्य में मेरे. अफसोस है ये डूब रही है मैया सामने तेरे. हंसने लगा है संसार हो, हंसने लगा है संसार. थोड़ा वक्त निकालो. संत संघाची जी आवड आहे ही सगळ्यांनाच असते असं नाही ना. जे शौकीन असतात ना ते 9च्या अगोदर येऊन हजर होतात. सांगायची गरज नाही रविवार कधी येतो याची वाट बघत असतात. आणि जे शौकीनच नाही आहे त्यांना धरू बांधून आणावं लागतं. काही जण तर दांड्याच मारतात, वेगवेगळ्या प्रकारची कारणं सगळं, कारण हा आवडीचा विषय आहे.